नमस्कार। आज आपण करणार आहोत बटाट्याची आणि पनीरची भजी। त्यासाठी मी इथं काय घेतलेली आहे तर 2 वाट्या हिरा बेसन पीठ, त्याच्यानंतर 1 चमचा तांदळाची पीठ, 1 चमचा रवा आणि ओवा, तिखट, मीठ ह्यात सगळं मी असं पीठ भिजवून घेतलेली आहे। त्याच्यानंतर आपण ही भजी ऑइली होऊ नये यासाठी काय करायचं आहे की इथं मी तेल भजी तळण्यासाठी तापवत ठेवलेली आहे। तर मोहन म्हणून मी यात 1 चमचाभर तेल घेतलेले आहे उकळलेलं। तर ते आपण आता हे पिठात 1 चमचा तेल घालणार आहोत जेणेकरून तुमची भजी ऑइली होणार नाही। त्याच्यानंतर मी काय करतेय, खाण्याचा सोडा पाव चमचा घेतलेली आहे। तर हा सोडा आपण ह्या पिठात टाकणार आहोत जेणे भजी फुगेल पण आणि खुसखुशीत होईल। तर आपण आता हे पीठ एकसारखं करून घेत आहोत। तर आता हे पीठ एकसारखं करून घेतलेले आहे। आता आपण पहिल्यांदा बटाटा त्यात टाकून घेतलेला आहे। आता आम्ही हे हातानेच घालत आहे, तुम्ही चमच्याने सुद्धा घालू शकता। तर हे मंद आचेवर तळायची भजी, आतपर्यंत खुसखुशीत तळली जाते मंद आचेवर तळल्यावर। भजी तळताना आपण अशी एकसारखी हलवत राहायची म्हणजे दोन्हीकडून अगदी व्यवस्थित तळली जाते। बघू शकता मोहन घातल्यामुळे भजी एकदम खूप छान फुगलेली आहे, क्रिस्पी पण झालेली आहे आणि खूप छान कलर पण आलेला आहे। आता आपण करत आहोत पनीरची भजी। तर पनीरचे मी छोटे छोटे क्यूब्स करून घेतलेले आहे आणि ते पिठात टाकून आता मी हे तेलात सोडत आहे। पनीरची पण खूप छान भजी तयार होते, मस्त। पनीरची पण भजी खूप छान कलर येत आहे, बघू शकता। ही पण मंद आचेवरच तळायची भजी। आणि एकसारखी अशी हलवून घ्यायची म्हणजे जळणार पण नाही भजी आणि कलर पण चांगला येतो पनीरच्या भजीला। तर बघू शकता इथं आपली बटाटा भजी तयार आहे आणि इथं पनीरची भजी। आतून पण खूप छान तळले गेलेले आहेत पनीर आणि मेन ऑइल अजिबात नाही आहे, खूप कमी ऑइल। आपण हे सगळे पदार्थ घातल्यामुळे खूप कमी ऑइलमध्ये झालेली आहे भजी तयार। तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा। थँक्यू।